नमस्कार मित्रांनो, आपण आज ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील दुसरा अभंग आणि अर्थातच त्याचा अर्थ बघणार आहोत. दुसरा अभंग असा आहे. चहुवेदी जान साही शास्त्री कारण, अठराही पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमी न घाले मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनघाट हरी दिसे. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे ही हरीचेच वर्णन करीत आहेत. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात व असार ताकाचा त्याग करतात, त्याचप्रमाणे 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे ह्यामध्ये सारभूत असणाऱ्या हरींचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यातील ताकाप्रमाणे असणाऱ्या वाईट कथांचा मार्ग सोडून दे. हरीचो एक आत्मा, त्याची व्याप्ती मायोपाधिक शिवांमध्ये, अविद्योपासक जीवांमध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनांमध्ये तू आपले मन घालू नकोस. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी म्हणजेच वैकुंठ. हरी हे त्याच वैकुंठाचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेघाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे सर्वत्र दिसत आहे. मित्रांनो, हा होता ज्ञानदेवांच्या हरिपाठातील दुसरा अभंग आणि त्याचा अर्थ. पुढील भागात आपण समजून घेणार आहोत हरिपाठातील तिसरा अभंग आणि त्याचा अर्थ. तोपर्यंत